यांची काही तब्येत बिघडली होती. त्या तब्येत बिघडली असताना आपण डॉक्टर मालेसाहेब आले होते. त्याची चेकअप चालू होता. याच दरम्यान आपल्या तहसीलदार मॅडम आल्या होत्या. तहसीलदार मॅडमनी त्यांच्याशी काही भाषण झालं. त्या भाषणामध्ये त्यांचे जे वागणं होतं ते त्यांचं योग्य वाटलं नाही. त्यामुळे इथे अनेक वेळा त्या गोष्टी अशा होत आहेत की ज्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा भाषा एका नागरिकांबरोबर करणं योग्य वाटत नाही. आणि दुसरी म्हणजे आपण जेव्हा आपण प्रत्येकाची व्हिडिओ करत होतो, अधिकारी येत आहेत त्याच्या व्हिडिओ आणि आपल्याला रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं महासंघाला. आणि त्या व्हिडिओ करताना आपण तालुका अध्यक्ष शेखर जोगळे साहेब यांची मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला, त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की माझ्या परवानगीशिवाय व्हिडिओ करायची नाही. कारण तसा संविधानानं दिलेला हक्क आहे, व्हिडिओ आपण करू शकतो, तसा कोर्टाचाही आदेश आहे. आणि हे दंडाधिकारी असल्यामुळं त्यांना ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे होत्या की त्यांच्याकडे त्यांचे कायदे कानून त्यांना माहिती आहे. त्यांनी अशी भाष्य करणं, मोबाईल काढून घेणं हे योग्य वाटत नाही. त्यांनी इथल्या उपोषणकर्त्यांना जी काही वागणूक दिलेली आहे ती माझ्या माहितीप्रमाणे चुकीची आहे. एक मोठ्या पदावरचा अधिकारी असल्यामुळं त्यांनी असं संध्याकाळी 7 वाजता येऊन या गोष्टी करणं योग्य वाटत नाही माझ्या माहितीप्रमाणे. त्यांना जे काय बोलायचं होतं तर ते बोलायचं त्यांनी व्यवस्थित बोलणं गरजेचं होतं उपोषणकर्त्यांशी. जे आपले शिवनेचे ते अनेक वर्ष उपोषणच करत आहेत. मला वाटतं त्यांचे वडील 1965 पासून उपोषण करत आहेत. त्यांना त्याचा योग्य न्याय मिळत नाही आणि त्यांनी ते आमरण उपोषण करण्याचा त्यांनी जो हाती घेतलेला जो वसा आहे तो ते पार पडतो. या असताना ते डॉक्टर तपासत असताना अशी भाषा करणं हे योग्य वाटत नाही. ते आता थोडी बाईट देतीलच त्या विषयाबद्दल, परंतु आमच्या उपोषणाला अनेक अधिकारी येऊन गेले. त्या अधिकाऱ्याने आपले विषय मांडलेले आहेत, लेखी स्वरूपात दिलेले आहेत, त्याने आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत. तर राहिला विषय आता तो जो काय आम्हाला तहसीलदार मॅडम यांनी जो काही रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टवरती आम्ही अमान्य आहे. आम्हाला तो चुकीचा आहे आणि दिशाभूल करणारा जो विषय आहे. कारण इथे अनेक वर्ष आपल्याकडे वाळू माती उत्खनन होत आहे, त्यांच्या व्हिडिओ दिलेले आहेत, नागरिकांनीही तक्रारी केलेल्या आहेत, अनेक RTIमध्ये माहिती मागवलेली नागरिकांनी आहे, महासंघाने आहे, परंतु त्याची जी आवश्यक असणारी माहिती आपल्याला दिली जात नाही आहे आणि त्या लोकांना त्याचे उत्तर दिलं जात नाही आहे. लोकेशनसहित आपण व्हिडिओ दिलेले आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया दिलेली आहे, यावरही कारवाई होत नाही आहे. वाळू गायब झालेली आहे हे ताब्यातील तीही आपलं त्याच्यावरही कारवाई झालेली नाही आहे. त्यामुळे आजचा हा दुसरा दिवस आमचा हा उपोषणाचा आहे. संध्याकाळपर्यंत आम्ही बघू, कारण कालच्या विषयावरती आम्हाला आता असं वाटायला लागलं की आपण इथूनच उपोषण उचलून आपण मंत्रालयातच करावं आणि इथली झालेली जी काय गोष्ट आहे, तिथे काही झालेल्या घटना ज्या आहेत त्या आपण त्यांच्या तिथे कथन कराव्या असं मला वाटतं. मी सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हाध्यक्ष